जालन्यामध्ये सुद्धा ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि अनेक सखल भागामध्ये पाणी शिरलं। शहरातल्या रस्त्यांना नदीचं स्वरूप अक्षरशः आलं आणि मध्यरात्रीपासून ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत पाऊस चांगलाच या परिसराला झोडपून काढत होता। जालना शहराला रात्री पावसानं अशा प्रकारे झोडपून काढले। मध्यरात्रीपासून ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा ढगफुटी सदृश पाऊस कोसळत होता। शहरातल्या सखल भागामध्ये त्यामुळे पाणी साचलं, रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। तर शहरातल्या बस स्थानकाजवळच्या लकडकोट इथल्या पुलावरून पाणी वाहू लागल्याचं पाहायला मिळालं। रस्त्यावरून सकाळपर्यंत वाहतूक बंदही होती। त्याचबरोबर गायत्रीनगर, फ्रेझर बॉईज परिसर, कोठारीनगर अशा या भागामध्ये घरांमध्ये पाणी शिरलं आणि अनेकांची तारंबळ उडाली। या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। जालना शहरामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे आणि ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं अनेक भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण जर बस स्थानक परिसरातली परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा प्रकारची दुकानं जी आहेत ती वाहून गेलेली आहे। मी सध्या बस स्थानक भागामध्ये आहे आणि याच ठिकाणी मुख्य रस्त्यावर जे काही दुकानं आहेत ते अशा प्रकारे कुंडलिका आणि सीना नदीच्या पुरामुळे हे पूर्ण दुकानं वाहून गेलेले आहे। यातले हे फर्निचरचे दुकानं आहे आणि यातील लाखो रुपयांचं फर्निचर सुद्धा या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे। आपण याच ठिकाणी समोर जर बघितलं तर ही सीना नदी आहे आणि सीना नदीला पूर्णपणे पूर आलेला आहे रात्रीच्या पावसामुळे आणि अशा प्रकारे ही सर्व दुकानं या नदीमध्ये वाहून गेलेली आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे ते दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। शेकडो दुकानं या भागातले वाहून गेलेले आहेत आणि त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान जे आहे ते उद्योजकांचं झालेलं आहे। आपल्यासोबत एक याच दुकानच्या मालकीन जे आहेत ते आहे। मौसी, काय नुकसान झालं? सर, हमारी रंदा मशीन चले गई, सर्कुलर मशीन चले गई, पत्थर का सेट या फर्नीचर पूरी दुकान चले गई। वो देखो वहाँ रसवंती रुके वाली है बस। हमारा बहुत नुकसान हुआ सर, हम आत्मजूरी वाले लोग हैं। नितेश महाजन, झी मीडिया, जालना।